Good evening, everyone, and Om Shanti. Good evening, Kavita, Vijaya, Tayi, Namaskar, Seema, Chitralekha, good evening. Itzela, Rashmi, Namaskar, Sunita, so प्रतीक्षा कसे आहात सगळेजण आणि काल आपण लॉ ऑफ ॲझम्पशन काय आहे हे थोडंसं समजून घ्यायला सुरुवात केली. नवीन कॉन्सेप्ट आणि नव्याने काहीतरी आपण वेगळा अभ्यास सुरू केला, पण हा अभ्यास करायचा आहे. पण करायचा तरी कसा हे आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणारी आपल्याबरोबर आहे डॉक्टर तन्वी, जी या नवीन कॉन्सेप्टला आपल्या डे टू डे रुटीनमध्ये कशा पद्धतीने अवलंबायचं आहे हे आपल्याला ती सांगतीये आणि याच पण ती अजून तिच्या वेगवेगळ्या गोष्टीतनं आपल्याला सांगणार आहे. माझा आवाज कमी येतोय? आवाज येस? ओके. आय होप आता आवाज येतोय माझा? येतो. येस. सो आज आपण डॉक्टर तन्वीकडनं या लॉ ऑफ ॲझम्पशन बद्दलच्या अजून काही गोष्टी ज्या डीपर लेव्हलवर आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि ज्या आपल्याला आपल्या डे टू डे रुटीनमध्ये कशा उतरवता येतील याचा आपण आज तिच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू करणार आहोत. सो ओव्हर टू यू डॉक्टर तन्वी. अ व्हेरी वॉर्म वेलकम आणि सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या तनुश्री संकल्प सिद्धी याच्या डे 2 मध्ये. येस डॉक्टर तन्वी, ओव्हर टू यू. A very, very good evening, सगळ्यांना आणि ओम शांती. Welcome to day 2 of our Sankalpa Siddhi. Thank you so much, Dr. Supriya Ilakhoop. Thank you for introducing. And yes, yesterday आपण थोड्याशा फक्त टच केल्या कन्सेप्ट्स अबाउट लॉ ऑफ अझम्पशन. आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि त्या संदर्भात काही कन्फ्युजन आहे, त्या संदर्भात आपल्या मनात ज्या शंका आहेत त्या आपण सगळ्या इथे सॉल्व्ह करणार आहोत. जसं मी म्हणाले, डाऊट्स फक्त आपल्याला सेशनमध्ये आहेत, राईट? सेशन नंतर आणि आपण अप्लाय करताना आपल्याला काहीच डाऊट नसणार आहे. Okay, so when we are actually going to apply and use it in our day-to-day practices, आपण बिन शंका आणि without any doubt and full trust and belief आपण ती practice करणार आहोत. Yes, okay, everybody with me? Let's start. मी screen share करते. So, law of assumption, welcome to our day 2. आजचा आपला हा टॉपिक जो आहे दॅट इज फ्लीटिंग अझम्पशन्स. की काल आपण अंडरस्टँड द लॉ केला, काल आपण थोड्याशा पैलू त्या लॉ बद्दलच्या बघितल्या की बिलीव्ह करणं, कम्प्लिटली रिलाय करणं आणि विदाउट एनी डाऊट, विदाउट एनी शंका मनात काहीही न ठेवता आपण कशा प्रकारे आणि कशा वे मध्ये त्या लॉला, त्या गोष्टीला पूर्णपणे समर्पित होऊ शकतो. आज आपण अजून डिटेलमध्ये या गोष्टी बघणार आहेत. फक्त अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण आज करणार आहोत दॅट इज क्लॅरिटी. ओके, सर्वात महत्वाचं, आय थिंक मेनी ऑफ अस हॅड और सम ऑफ अस हॅड दिस डाऊट इन माइंड की आधी तर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकलोय, आधी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल रॉन्डाच्या नोट्समध्ये, रॉन्डाच्या बुक्समध्ये आपण अट्रॅक्शन काय असतं, ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन्स, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण वाचलं आहे, आपण ते प्रॅक्टिस करतोय आणि आपल्याला त्याचे फायदे सुद्धा होत आहेत, राईट? बट लॉ ऑफ अझम्पशन आपल्या अट्रॅक्शनच्या पुढची स्टेप आहे. सो देर इज नो कंपॅरिझन बिटवीन द लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड अझम्पशन, बिकॉज आपला जो लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे that and Rhonda's teachings जे आहेत आपल्यासाठी, the valuable teachings, the precious teachings of her books and her videos, her movies have taught us and have laid the foundation for our successive accomplishments. सो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करतोय, ती सातत्याने करतच राहू आणि ती बंद अजिबात करायची नाहीये. सो दॅट इज गोइंग टू बी देअर अँड दॅट इज डेफिनेटली बेनिफिटिंग अस. बट आपण त्या फाउंडेशनला यूज करून अजून आणखी एक पुढे स्टेप जातोय अँड देन वी आर अप्लाइंग द लॉ ऑफ अझम्पशन ऑन आवर फाउंडेशन ऑफ द लॉ ऑफ अट्रॅक्शन.
राईट. स्वतःपर्यंत जर असं कोणाला वाटत असेल की जे लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकलोय ते चुकीचं तर आहे का, मग आपण तेव्हा ही प्रॅक्टिस केली, आता आपण ही नवीन प्रॅक्टिस करतोय. बोथ प्रॅक्टिसेस आर इंटर रिलेटेड, बोथ प्रॅक्टिसेस आर व्हेरी व्हेरी कनेक्टेड टू इच अदर. ओके, सो बेस्ड ऑन द सेम प्रॅक्टिस वी आर डुईंग, आपण फक्त एक स्टेप फॉरवर्ड जातोय. आपण त्या प्रॅक्टिसेस मध्ये ऍड ऑन प्रॅक्टिस करतोय. वी आर नॉट रिप्लेसिंग आर ओरिजिनल प्रॅक्टिसेस, we are just adding on a new practice in our routine. Okay, so both teachings आणि both law of attraction आणि assumption आपल्याला हीच गोष्ट सांगतात that our inner change precedes our outer change. So आता आपण काही गोष्टी बघणार आहोत. वी आर गोइंग टू सी हाऊ द इंटरकनेक्शन इज प्रेझेंट बिटवीन द बोथ, आणि दोन्ही लॉज मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. मे बी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन आधी शिकलो असेल, आधी आपण वाचलं असेल, बट काही गोष्टी असतील ज्या मिस आउट झाल्या असतील. सो विथ दिस लॉ ऑफ अझम्पशन आणि विथ दिस संकल्प सिद्धी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनशी सुद्धा रिव्हिजन करतोय. ओके, सो एक एक पॉइंट, एक एक आपण पार्ट जो आहे, एक एक व्हॅल्यू जी आहे ती दोन्ही लॉज मध्ये आपण आता चेक करणार आहोत. एनी डाऊट काही असेल तर फील फ्री टू आस्क. डेफिनेटली आत्ता असेल किंवा सेशनच्या एंडला आपण नक्की त्या करूया. आणि आय रिक्वेस्ट सगळ्यांनी पेन आणि पेपर सुद्धा सोबत ठेवा, बिकॉज वी आर गोइंग टू ऍक्च्युअली यूज द प्रॅक्टिस टुडे. आपण ती प्रॅक्टिस लाईव्ह या सेशन मध्ये करणार आहोत. कमिंग टू द फर्स्ट पॉइंट, द थॉट पार्ट. द थॉट इज क्रिएटिव्ह. Attraction teaches that thoughts create our reality. Similarly, the law of attraction takes this further by saying what you accept as true becomes your experience. आपल्याला अट्रॅक्शन मध्ये ही गोष्ट माहिती आहे की आपल्या थॉट्स ज्या आहेत त्या आपल्या रियालिटीमध्ये बदल घडवू शकतात, ती आपली रियालिटी घडवू शकतात. राईट. अझम्पशन मध्ये आपण एक स्टेप फक्त पुढे जाऊन विचार करतोय की माझा जो थॉट आहे तो मी आत्ताच ऍप्लिकेबल करते. आय एम नॉट कनेक्टिंग इट टू अ फ्युचर थॉट, आय एम कनेक्टिंग इट टू माय प्रेझेंट थॉट, बिकॉज आय एम एक्सेप्टिंग दॅट थॉट टू बी ट्रू, and that thought will in turn become my life experience. आपल्याला ते वाक्य माहिती आहे, इवन इन द मूवी एनीबडी जर कोणी न्यू असेल तर एक खूप फेमस डायलॉग आहे विच सेज दॅट युअर थॉट्स बिकम थिंग्स. राईट. सो whenever you're thinking something, whenever whatever is created here, that automatically comes into picture also. It is only that thought which matters and the power intensity behind the thought which matters. So thought matters in both. So attraction असेल किंवा assumption असेल, we are focusing and we are relying on the thought part. Yes, clear with the first part. थॉट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि थॉट फक्त अट्रॅक्शन किंवा अझम्पशन मध्ये नाही, पण प्रत्येक स्टेप मध्ये, प्रत्येक मोमेंटला आपले थॉट्स खूप मॅटर करतात. राईट. बिकॉज थॉट्समुळे आपल्या प्रत्येक बिहेवियर मध्ये चेंजेस होतात, आपल्या इमोशन्स मध्ये चेंजेस होतात, अँड इनडिरेक्टली आपल्या लाईफ एक्सपिरियन्सेस मध्ये सुद्धा चेंजेस होतात. सो थॉट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक अजून एक फेमस व्हिडिओ होता जो आता रिसेंटली मी बघितला, आणि त्यात इतक्या छान पद्धतीने त्यांनी सांगितलं की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही कळत न कळत सुद्धा, इवन नॉट इन अ जोक, स्वतःबद्दल नेगेटिव्ह विचार नका करू, किंवा स्वतःबद्दल नेगेटिव्ह विचार कोणाकडेही नका सांगू की अरे मी तर असाच आहे, अरे मी तर लेझी आहे, अरे मी तर ना गोष्टी ढकलतो पुढे, मला थोडा आळस आहे, मला थोड्या अशा गोष्टी करण्याची सवय आहे. कळत न कळत जोक मध्ये सुद्धा डोंट एव्हर एव्हर टॉक नेगेटिव्ह अबाउट युअर सेल्फ. दॅट इज द बिगेस्ट थिंग अँड दॅट्स द बिगेस्ट गिफ्ट वी कॅन गिव्ह आवर सेल्फ. राईट. कोणासमोर तर नाहीच नाही, पण स्वतःला सुद्धा नाही. सो थॉट आपल्या प्रती, आपल्यासाठी खूप खूप महत्वाचा. कमिंग टू द नेक्स्ट पार्ट विच इज फिलिंग. आता थॉटला असोसिएट ती फिलिंग असते. सपोजिटली मी एक छान माझ्या गोष्टीबद्दल विचार करते. सपोजिटली आय एम थिंकिंग अबाउट अ व्हेरी व्हेरी हॅपी मोमेंट इन माय लाईफ. जसं की मी जेव्हा एक्झाम पास झालेले, किंवा जेव्हा माझं लग्न झालं, माझा बर्थडे असतो, एनी इव्हेंट वी आर थिंकिंग अबाउट इट इन आवर माइंड. सो त्या थॉटला कनेक्टेड आपली एक फिलिंग सुद्धा येते.
राईट. आता हॅपी थॉट असेल तर ऑटोमॅटिकली चेहऱ्यावर स्माइल येतं. ऑटोमॅटिकली आपण त्या हॅपी फिलिंग मध्ये, हॅपी थॉट मध्ये रमून जातो. सो द थॉट रिलेट्स टू आवर फिलिंग ॲज वेल. सो फिलिंग पार्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. आपण फिलिंग सोबत जोक नाही करू शकत. आपण फिलिंग्सला इग्नोर सुद्धा नाही करू शकत आणि आपण फिलिंग्सला डिनाय सुद्धा नाही करू शकत. राईट. whatever you're feeling right now in this present moment is completely dependent on your thought as well, and it's vice versa. So thought, feeling, thought ही एक vicious cycle है. Okay, so both are very, very connected to each other. So Rhonda has emphasized that feeling good is very, very important to attract good. आणि लॉ ऑफ अझम्पशन आपल्याला सांगतोय की इट एम्फसाइजेस फीलिंग इट ॲज ऑलरेडी रिअल. म्हणजे आपण फील गुड करू तर आपल्याला चांगल्या गोष्टी फ्युचरमध्ये मिळतील, आपल्याला चांगल्या गोष्टी फ्युचरमध्ये डिफरन्स करायचा आहे. ती फ्युचरची गोष्ट ना आपल्याला आता प्रेझेंटमध्ये आणायची. वी जस्ट हॅव टू से दॅट आय एम फीलिंग गुड करंटली, आय एम फीलिंग गुड इन दिस प्रेझेंट मोमेंट राईट नाव. मी सेशन ऐकतीये त्या साईडला, त्या स्क्रीनवरून, बट आय एम फीलिंग व्हेरी गुड इन दिस प्रेझेंट मोमेंट इटसेल्फ. माझी फीलिंग ना कुठल्याही एक्सटर्नल गोष्टीवर रिलाय नाही होणार, की जर मला माझं फेवरेट डिश मिळाली खायला तरच माझी फीलिंग हॅपी होईल, जर मला फेवरेट व्यक्ती मिळाला तरच मी हॅपी होणार, किंवा एनिथिंग. आय एम नॉट असोसिएटिंग दॅट फीलिंग गुड विथ समथिंग. I am feeling good right now, and it is irrespective of any external event. It is irrespective of anything happening in my surroundings. माझ्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतायत, ज्या घडणार आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन माझी फीलिंग जी गुड आहे, जी हॅपी आहे, ती माझ्यापर्यंत आहे, अँड इट इज गोइंग टू स्टे विथ मी. सो एकदा मी डिसाईड केलं दॅट आय एम गोइंग टू फील गुड, आय एम गोइंग टू फील हॅपी अबाउट माय सेल्फ, देन नथिंग, इरिस्पेक्टिव्ह एनिथिंग हॅपन्स, काही घडलं मनाप्रमाणे मनाविरुद्ध, तरीही माझी ती फीलिंग जी हॅपी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे. ओके. सो आपल्याला एम्फसाइज या गोष्टीवर करायचं आहे दॅट फीलिंग गुड इज ऑलरेडी रिअल, अँड आय एम फीलिंग गुड करंटली राईट नाव प्रेझेंट इन दिस व्हेरी मोमेंट. सो फिलिंग इज द engine ऑफ क्रिएशन. सो सिमिलरली ॲज थॉट दोन्ही गोष्टींमध्ये मॅटर करतो, त्यासोबतच फिलिंग सुद्धा खूप जास्त प्रमाणे मॅटर करतो. Now moving on to the third part, which is the belief part. आता belief is the magnet for everything. Law of attraction says that you attract what you believe, and on the same line, आपला assumption काय म्हणतोय? You experience what you believe you already are. आता जर मी म्हणाले की मला अट्रॅक्ट करायच्या त्या गोष्टी, आय बिलीव्ह दॅट मे बी इन फ्युचर आय कॅन बिकम अ MD डॉक्टर. आता मी माझ्या रेट्रोस्पेक्टमध्ये सांगते की मी जेव्हा स्टुडंट होते, आय वॉज थिंकिंग की येस मी MD सायकॅट्रिस्ट होणार. हो, MD सायकॅट्रिस्ट झाल्यानंतर मी या गोष्टी करणार. आय एम टू बिहेव इन दिस पर्टिक्युलर वे, आय विल डू दिस ऍक्टिव्हिटीज इन दिस पर्टिक्युलर वे. आपण ना त्या फिलिंगला असोसिएट करतो, त्या बिलीफला असोसिएट करतो विथ अ फ्युचर इव्हेंट. पण लॉ ऑफ अझम्पशन आपल्याला काय सांगतोय बरं, की आत्ता या करंट मोमेंटमध्ये इमॅजिन दॅट यू हॅव ऑलरेडी अकम्प्लिश्ड दी एक्झाम अँड यू आर अ MD सायकॅट्रिस्ट डॉक्टर. सो त्या स्टेटमध्ये, त्या बिलीफमध्ये तुम्ही कसे राहणार? हाऊ विल यू एक्सपिरियन्स? व्हॉट विल यू डू? त्या हॅपी स्टेटमध्ये, त्या करंट स्टेटमध्ये यू आर गोइंग टू रेप्लिकेट द सेम इमेज. सो व्हॉट एम आय गोइंग टू डू इन दॅट पर्टिक्युलर स्टेट? की डॉक्टर झाल्यानंतर ज्या गोष्टी मी करणार होते त्या मी आधीच करायला सुरुवात करणार. जसं की बुक्स वाचायला असतील, जसं की पेशंटचा बद्दल वाचायला असेल, एनिथिंग. होमवर्क, curriculum, whatever I was going to do after pursuing the degree, I might start my journey today itself. राईट. सो जॉब मला हा मिळाल्यानंतर मी या गोष्टी करणार, किंवा मला ही नोकरी मिळाल्यानंतर, ही ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर आय विल डू दिस पर्टिक्युलर थिंग. च्या ऐवजी राईट नाव आय हॅव गॉटन दिस प्रमोशन, राईट नाव आय हॅव गॉटन द मनी आय वॉज विशिंग टू अट्रॅक्ट. सो त्या करंट स्टेटमध्ये मी काय करणार? व्हॉट आर ऑल द थिंग्स आय विल डू, अँड व्हॉट आर ऑल द थिंग्स विच विल मेक मी रिलेट to that particular experience and that particular belief. So belief plays a very, very, very important role in both. So belief remains the co-driver
अट्रॅक्ट करायचं असेल किंवा आपल्याला करंट स्टेटमध्ये ती व्हिज्युअलायझेशन पॉवर यूज करायची असेल. इन बोथ स्टेट्स आवर बिलीफ मॅटर्स द मोस्ट. सो आपण थॉट बघितला, आपण फिलिंग बघितला, आपण बिलीफ सुद्धा बघितले. अँड नेक्स्ट इज द रेपिटेशन पार्ट. रेपिटेशन बिल्ड्स रियालिटी. रॉन्डानी पण हीच सांगितलेली गोष्ट आपल्याला की यू हॅव टू प्रॅक्टिस द ग्रॅटिट्यूड डेली, यू हॅव टू प्रॅक्टिस affirmations daily. Even today, despite using this particular law, affirmations असतील, gratitude असेल, we have to do it daily and on a repetitive basis. ती गोष्ट तर आपण डेफिनेटली नाही सोडणार आहे. वी आर गोइंग टू कॅरी इट फॉरवर्ड अँड विथ अस टिल दी व्हेरी एंड. पण त्यासोबतच व्हॉट आर वी गोइंग टू ॲड ऑन इन दिस, की आपण एनकरेज करणार आहे पर्सिस्टंट इन द अज्युम स्टेट. पर्सिस्टन्स इन द अज्युम स्टेट म्हणजे की जर एक गोष्ट मी ठरवली आहे की सपोजिटली आय वॉन्ट टू अट्रॅक्ट और आय वॉन्ट टू हॅव दिस मच अमाउंट इन माय बँक अकाउंट. ओके, मी एक गोष्ट लिहिली, आय लेफ्ट इट. त्या गोष्टीला मी परत ना डाऊट खाणार, त्या गोष्टीकडे ना मी परत बघणार. इवन दो मे बी मला कुठे खर्च झाला, इवन दो मे बी आय हॅड टू स्पेंड मोर देन वॉट आय एक्सपेक्टेड, आय हॅड टू, तरीही माय बिलीफ दॅट आय हॅव दिस पर्टिक्युलर अमाउंट इन माय अकाउंट विल स्टे कॉन्स्टंट. सो माझं पर्सिस्टंट, माझे एफर्ट्स या प्रोसेसमध्ये चेंज नाही होणार. जे मी माझ्यासाठी अज्युम करते, जे मला माझ्यासाठी पाहिजे, I will believe it and I will stick by it till the very end. So repeated mental focus is the key. We constantly have to remind ourselves, आपल्याला स्वतःला त्या चेक मोडमध्ये नेहमी ठेवायचं. राईट? जरी कुठे डिव्हिएट झालो, इमिडिएटली चेक. नो, मी आहे ती व्यक्ती, सो आय वोंट लेट एनिथिंग चेंज दॅट अझम्पशन अबाउट मी. आय वोंट लेट एनिथिंग चेंज दॅट परसेप्शन अबाउट मी. माझ्याबद्दलची जी व्यक्तिरेखा मी माझ्या समोर डोळ्यासमोर रंगवली आहे, मांडली आहे, ती मी तशीच ठेवणार. इरिस्पेक्टिव्ह जे होतं, इरिस्पेक्टिव्ह सिच्युएशन्स आर हॅपी, नॉट हॅपी, बट माय बिलीफ अँड माय रियालिटी डज नॉट चेंज. सिमिलरली कधी कधी काय होतं ना, आपण एक रिअल स्टेट बघतो, जसं की मे बी यू आर ट्राईंग टू अर्न मोर मनी आणि सिच्युएशन असे अराईज होतात की यू आर लुझिंग मनी, यू आर हॅव्हिंग टू स्पेंड मोर मनी ऑन समथिंग जे तुम्ही इमॅजिन सुद्धा नव्हते केलं. सो जेव्हा स्पेंडिंग आपल्या एक्सपेंडिचरपेक्षा जास्त होतो, जेव्हा स्पेंडिंग आपल्या अर्निंगपेक्षा जास्त होतो, तेव्हा विचार येतो ना, अरे आय एम टू ट्राईंग टू अर्न मोर बट वाय एम आय स्पेंडिंग मोर. आपण काय करतो, ती सिच्युएशनला लिंक करतो आपल्या आयडेंटिटी सोबत. सो द रियालिटी पार्ट इज डिफरंट अँड युअर आयडेंटिटी इज डिफरंट. जे घडतंय ते वेगळं आहे आणि जे घडवायचं आहे ते खूप वेगळं आहे. सो जे घडवायचं आहे मला, जी रियालिटी मला स्वतःसाठी पाहिजे, ती स्टेट मी अजिबात चेंज नाही करणार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग हॅपनिंग अराउंड. दॅट इज द अझम्पशन अँड दॅट इज द पर्सिस्टंट अझम्पशन वी हॅव टू मेक. सो रेपिटेशन पण तीच प्रोसेस आहे आणि तीच प्रॅक्टिस आहे. सिमिलरली द नेक्स्ट, द युनिवर्स ॲज वी नो रिस्पॉन्स टू आवर माइंडसेट. So Rhonda says that universe responds to your vibration. Similarly, on the same line, assumption आपल्याला सांगतोय की life rearranges to match your identity. तुमची रियालिटी सुद्धा चेंज होऊ शकते टू मॅच युअर आयडेंटिटी, बिकॉज तुम्ही बिलीव्ह करताय त्यावर आणि तुम्ही कम्प्लिटली रिलाय करताय त्या गोष्टीवरती. आता इमॅजिन करा, जसं की आता आपण एक एक्झाम्पल कोट केला, मनीवाला पार्ट. सो मनी पार्टमध्ये नॅचरली अ नॉर्मल ह्युमन बिंग काय करेल बरं? व्हॉट विल ही थिंक इफ माझा खर्च जास्त होतोय माझ्या कमाईपेक्षा, जर माझं स्पेंडिंग जास्त होतोय माझ्या अर्निंगपेक्षा आणि मला कम्प्लिटली रिव्हर्स पिक्चर पाहिजे, देन व्हॉट आय एम हॅव्हिंग, व्हॉट आय एम फेसिंग इन दॅट करंट सिच्युएशन. काय वाटतं, अरे हे तर चुकीचं चालू आहे, आय एम नॉट, मे बी मी काहीतरी चुकीचं करतेय, मे बी माझे प्रॅक्टिसेस कमी पडतायत, मे बी माझ्या ॲक्शन्स कमी पडतायत, मे बी मी लॅक करतेय माझ्या मेहनतमध्ये, माझ्या हार्डवर्कमध्ये. वी थिंक ऑल ऑफ दीज थिंग्स. अग्रीड, कुठे ना कुठे ही गोष्ट नक्की स्ट्राईक करते डोक्यामध्ये दॅट नो, देर इज समथिंग विच इज नॉट गोइंग करेक्ट. अझम्पशनमध्ये आपण काय करतोय बरं? वी आर अरेंजिंग द सराउंडिंग्स टू आवर आयडेंटिटी. जरी खर्च होतोय, जरी गोष्टी माझ्या हातात आत्ता नाहीये, तरी त्या गोष्टी माझ्या हातात येणार, हा कॉन्फिडन्स मला आहे. आणि तो कॉन्फिडन्स, ती आयडेंटिटी कुठल्याही गोष्टीमुळे अजिबात चेंज नाही होणार, अजिबात हलणार नाही. अँड दॅट इज द पर्सिस्टंट अँड दॅट इज द व्हायब्रेशन इन युअर अझम्पशन विच वी हॅव टू प्रॅक्टिस ऑन.
राईट. सो युनिवर्स काय करणार आहे, इट इज ऑलरेडी अँड इट इज ऑलरेडी ऍक्टिंग, रिॲक्टिंग टू युअर थॉट्स, टू युअर माइंडसेट. अझम्पशन मध्ये जर माझी आयडेंटिटी फिक्स्ड केली आहे, मी जर माझ्या आयडेंटिटीमध्ये मी अशी व्यक्ती आहे, नथिंग अँड नो सिच्युएशन शुड चेंज दॅट. Right? That is what we are doing, and we are going to attempt in the law of assumption. Coming to the next part, so mindset determines our experience. आपला जसा mindset असेल, happy असेल, sad असेल, upset असेल, doubtful असेल, confident असेल, happy, anything, everything is counted and everything marks your experience. And lastly, the final part is action follows belief. अट्रॅक्शन मध्ये पण ऍक्शन वर्ड आहे की नाही? अट्रॅक्शन मध्ये पण देर इज अ पार्ट, देर इज अ स्पेलिंग विच सेज ऍक्शन. सो नथिंग अकर्स, नथिंग हॅपन्स बियॉन्ड द ऍक्शन पार्ट. आपल्याला ऍक्शन करावीच लागणार आहे, आपल्याला काम करावंच लागणार आहे फॉर एनिथिंग टू वर्क फॉर अस. Right? So Rhonda says that inspired action comes naturally. Similarly, on the same line, assumption सुद्धा आपल्याला म्हणतोय की behavior changes also automatically depending on your belief. आपला थॉट, इमोशन आणि बिहेवियर कनेक्टेड आहे. आपण आतापर्यंत तिन्ही पॉइंट्स बघितले. वी सॉ थॉट्स, वी सॉ फीलिंग्स, वी सॉ द बिलीफ अँड वी ऑल्सो सॉ द रेपिटेशन. राईट. ही सायकल आहे आपल्या माइंडमध्ये, आपल्या थॉट्समध्ये, फिलिंग्समध्ये, बिहेवियरमध्ये जी होत राहते. ही स्टडीड अबाउट ना, तो एक ट्रायंगल आहे. तो ट्रायंगल सुरू इथून होतो, तो कनेक्ट आपल्या माइंडला होतो आणि तो ऑटोमॅटिकली येतो आपल्या बिहेवियरमध्ये. राईट. सो इवन दो लोक म्हणतील आता, जसं की आज एक नवीन टर्म आहे, डेल्युल्यू इज द न्यू सल्युल्यू. म्हणतात ना, डेल्युजन मध्ये राहणं, इल्युजन मध्ये राहणं एक नवीन सोल्युशन आहे. व्हॉट डज दिस मीन? की आपल्याला काम करणं थांबायचं आहे का? अजिबात नाही. सपोजिटली लोकांचा परसेप्शन असेल, लोकांचं परसेप्शन फ्रॉम अ थर्ड अँगल असेल की अरे ही अशी काय बोलते, हिला तर अजून किती काम करायचंय, हिची तर करंट ही स्टेट आहे, तरी ही स्वतःला अशी एकदम छानपैकी, हाऊ इज शी इमॅजिनिंग हर सेल्फ टू बी दॅट पर्सन, द सक्सेसफुल पर्सन, द सेलिब पर्सन शी इज इमॅजिनिंग अ. ती तर आता साधी व्यक्ती आहे, ती नॉर्मल पर्सनॅलिटी आहे, ती ह्या गोष्टी कशा काय इमॅजिन करते आणि त्या गोष्टीप्रमाणे कशी वागते? काय उत्तर आहे बरं याचं? इवन दो दी अदर पर्सन थिंक्स दॅट दिस इज अ डिल्युजन, इवन दो दी अदर पर्सन थिंक्स की असं शक्यच नाहीये, असं होणारच नाही, स्टील जर माझी आयडेंटिटी माझ्याबद्दल ही आहे, जर माझी आयडेंटिटी माझ्याबद्दल हे सांगते की आय एम दॅट पर्सन हु इज कॉन्फिडेंट, हु इज केपेबल ऑफ एव्हरीथिंग, हु इज केपेबल ऑफ अचिव्हिंग न्यू हाईट्स नोबडी एव्हर थॉट ऑफ, तर ती माझी आयडेंटिटी माझ्यापर्यंत असणार आहे, इरिस्पेक्टिव्ह कोणाचं काय थॉट बदलतंय मला बघून, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोणाचे काय व्ह्यूज आहेत माझ्याबद्दल. राईट. सो माय बिहेवियर चेंजेस ऑटोमॅटिकली डिपेंडिंग ऑन माय बिलीफ and my action follows my belief. So belief precedes and the action follows is what we are learning and is what we are practicing. So आपण काय काय बघितलं आतापर्यंत? We saw the thought, we saw the feeling, we saw the belief, आपण repetition part बघितला, persisting part बघितला, mindset बघितला आणि आपण action बघितलं. क्लिअर आहे या दोन्ही गोष्टी? आय होप ऍटलीस्ट आता कोणाला कन्फ्युजन नाहीये की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, लॉ ऑफ अझम्पशन काय आहे. बोथ आर सेम. वी ओनली हॅव टू अडॅप्ट टू अ न्यू लँग्वेज सो ॲज टू ॲक्सेलरेट आर मॅनिफेस्टेशन. लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून, ग्रॅटिट्यूड यूज करून आपण खूप गोष्टी अचीव्ह केल्यात. आफ्टर जॉईनिंग दिस प्रोसेस, आफ्टर बिईंग इन दिस प्रोसेस, स्वतःमध्ये आपण बाकीच्यांमध्ये आपल्या एक्सपिरियन्सेस मध्ये किती बदल केलेत. आफ्टर द बुक रीडिंग पार्ट, आफ्टर ब्राह्ममुहूर्त, प्रत्येक स्टेप आपल्यासाठी एक स्टेप अहेड होती. राईट. एव्हरी स्टेप वॉज समथिंग टेकिंग अस टू द एंटायर स्टेअरकेस पार्ट. डेफिनेटली. बट नाव वी आर ओनली अडॅप्टिंग टू दिस न्यू लँग्वेज ॲड ऑन, कारण आपल्याला आपला मॅनिफेस्टेशन अजून ॲक्सेलरेट करायचं आहे. वी वॉन्ट टू इन्क्रीज आवर मॅनिफेस्टेशन पॉवर. आणि एक गोष्ट जी आहे, आय से दिस एव्हरी टाइम, आणि जे न्यू आहेत या बॅचमध्ये, आय हॅव एक्सपिरियन्स्ड द मॅजिक ऑफ अट्रॅक्शन अँड द मॅजिक ऑफ ग्रॅटिट्यूड अंटिल नाव.
be it in my professional life, be it in my personal life, be it in attracting my future family, my in-law family, my husband, my career, everything. दर गोष्टी, दर पैलूमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शननी, ग्रॅटिट्यूडनी मला खूप खूप अबंडन्स दिलं. बट ही स्टेप फॉरवर्ड या गोष्टीसाठी आणि या स्टेपसाठी आहे की जो कधी ना कधी तो डाऊट येतो ना मनामध्ये, वेन यू आर ॲट अ स्टॅग्नंट फेज, जो डाऊट मनात येतो की एम आय ऑन द राईट पाथ, एम आय अट्रॅक्टिंग थिंग्स प्रॉपरली, एम आय मॅनिफेस्टिंग थिंग्स प्रॉपरली, that is the time the law of assumption also comes into picture. So law of assumption is an add-on to attraction to manifest our dreams even faster and even quickly. Okay, so we are just adapting to a new language. आपला एम सेम आहे, आपला गोल सेम आहे, आपला टार्गेट सेम आहे. आपण फक्त त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा एक नवीन मार्ग शोधलाय. सो इट इज कनेक्टिंग विथ आवर करंट पाथ आणि तो फक्त पटकन आपल्याला त्या मार्गापर्यंत नेणार आहे. रेडी एव्हरीवन? सो आता आपण शिकलो, आपण लॉज बद्दल थोडं शिकलो, आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. नाव इम्प्लिमेंट करायचं का थोडंसं? शॅल वी इम्प्लिमेंट दिस? ओके, सो आपला आता एरिया प्रत्येकाने चूज करायचा, बी इट मनी, बी इट करिअर, बी इट रिलेशनशिप्स और हेल्थ. जो ऍस्पेक्ट आहे, जो चॉईस ऑफ एरिया आहे, प्रत्येकाने एक चूज करायचा. ओके, प्रत्येकाने चूज केलं आपल्या माइंडमध्ये. आपण प्रत्येक चॉईस ऑफ एरियासाठी मॅनिफेस्टेशन आणि अझम्पशन यूज करणार आहोत आता. बट यू कॅन डू इट फॉर ऑल ऑल्सो. जर सगळ्यांना वाटतंय की नाही मला 2 एरियाजमध्ये करायचं, आय वॉन्ट टू डू इट फॉर ऑल माय एरियाज, मोस्ट वेलकम. वी कॅन यूज दिस फॉर ऑल आवर एरियाज ऑल्सो. आर वी रेडी टू डू दिस? शॅल वी यूज इट? शॅल वी अप्लाय इट टू ऑल आवर एरियाज? ओके, सुपर. बिगिनिंग विथ द मनी पार्ट. आता प्रत्येकाने आपल्या मनाने या गोष्टी, बी इट इंग्लिश और विच एव्हर लँग्वेज यू आर कम्फर्टेबल इन, आपल्याला हे वाक्य लिहायचं. सो अट्रॅक्टिंग मनी पार्ट, व्हॉट आर वी सपोज टू राईट नाउ? आय एम फायनान्शियली सिक्युअर अँड मनी कम्स टू मी इझिली. वी हॅव टू राईट दिस पर्टिक्युलर पार्ट. हेडिंगमध्ये आपण लिहू शकतो मनी, चॉईस ऑफ एरिया इज मनी इज वेल, and I am writing this, I am financially secure and money comes to me easily. When I'm writing this, माझ्या मनात काय डायलॉग चालू आहे? What is my inner dialogue saying to me? I manage money well. There is always enough money for me and I am supported financially throughout and every time. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर मी फायनान्शियली म्हणजे माझ्या वेल्थ पार्ट, माझ्या पुंजीमध्ये मी संपूर्णपणे सिक्युअर आहे, समाधानी आहे आणि पैसा, संपत्ती, समृद्धी माझ्याकडे इझिली येते, माझ्याकडे सोप्या रीतीने येते आणि माझ्याकडे ती असते. आणि माझ्या मनात काय डायलॉग असणार आहे की आय मॅनेज मनी वेल, मी माझे संपूर्ण धन, जी काही संपत्ती असेल ते व्यवस्थित मॅनेज करते. माझ्यासाठी पुरवसा म्हणजे सॉरी, माझ्यासाठी जो वाटा आहे तो एकदम कम्प्लीट आहे. आय डोंट हॅव टू थिंक अबाउट अट्रॅक्टिंग मोर, आय डोंट हॅव टू थिंक की माझ्याकडे कमी आहे. जो वाटा आहे तो एकदम पुरेसा आहे माझ्यासाठी आणि मी पूर्णपणे समाधानी आणि संतुष्ट आहे. आय एम सपोर्टेड फायनान्शियली, मीनिंग माझ्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे, मला जो पैसा पाहिजे, मला जी धनसंपत्ती लागते ती मला पूर्णपणे मिळते. जे मार्ग आहे ते पूर्णपणे आहेत, दे आर फुलफिल्ड, दे आर सिक्युअर अँड दे आर स्टेबल. बोलता बोलताच इतके व्हायब्रेशन्स फील होतात, आय एम शुअर लिहिताना सुद्धा फील होत असतील. ओके, कोणी कोणी मनी लिहिलं? हू ऑल आर रायटिंग अबाउट मनी? ओके, सुपर. शॅल वी मूव ऑन टू द नेक्स्ट? आपण दुसरा बघायचा एरिया आपला. ओके, नाव लेट्स चूज करिअर. आता करिअरसाठी आपल्याला काय लिहायचं? आता ओल्ड अझम्पशन जे असतील ना, आपले पहिले जे विचार असतील
ते आता आपल्याला अजिबात नाही करायचं. दॅट इज वाय ना दोन्ही मी लिहिलंय त्या स्क्रीनवरती. इवन दो आपण पहिल्या झोनमध्ये असू कधीतरी, पहिल्या झोनचा थॉट आपण कधीतरी केला असेल, जसं की मी आय एम स्टक इन माय जॉब, मे बी आय एम नॉट गुड इनफ टू ग्रो, मी कम्प्लेसिंग झाली आहे, मला ग्रोथ मिळत नाहीये, मला बढत मिळत नाहीये, बरकत मिळत नाहीये. या प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण कुठे ना कुठे अटकलो असो, ती आता आपल्याला पूर्णपणे सोडून द्यायची. अँड व्हॉट वी हॅव टू फोकस ऑन इज आवर न्यू अझम्पशन. And that is, I am capable and valued in my work. I am capable, मी काबिल आहे, I am able to do whatever I wish for and I'm valued. मला जी वर्थ आहे, जी किंमत आहे, मला मिळाली पाहिजे माझ्या कामात, ती पूर्णपणे मिळते. And what is my inner dialogue going on? My work matters, I learn quickly and I belong in better roles. माझं काम पूर्णपणे मॅटर करतं. मी पटकन नवीन गोष्टी शिकू शकते. आय एम व्हेरी रिसेप्टिव्ह टू लर्न न्यू थिंग्स अँड आय बिलॉंग इन बेटर रोल्स. आय एम वर्दी, मी समृद्ध आहे की मी नवीन गोष्टी शिकू शकते आणि मी नवीन शिखर सुद्धा गाठू शकते. आय एम केपेबल, आय एम एबल अँड आय कॅन फिट इन एव्हरी सिंगल रोल. सो करिअर इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. अग्रीड. आता आपल्यापैकी कोणी होम मेकर्स असतील तर त्यांना असं वाटत असेल की आम्ही काय नवीन लिहायचं करिअरसाठी, बट होम मेकिंग सुद्धा एक करिअर आहे. देर आर सो मेनी. किती गृहिणींचे एक्झाम्पल्स आहेत ज्यांनी घरी घरी असताना सुद्धा इतक्या नवीन गोष्टी इन्व्हेंट केल्या आहेत, इतक्या नवीन गोष्टी चालू केल्या आहेत, अँड दॅट इज ओनली बिकॉज दे वर एबल अँड दे बिलीव्ड इन देमसेल्व्स. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ आता आपली काय स्टेट आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ आपलं आता काय प्रोफेशन आहे, वी ऑल कॅन यूज दिस अँड वी ऑल कॅन अप्लाय दिस. अग्रीड. सो कोणीही असं विचार नाही करणार आहे की आता मी काय करू शकते. एव्हरीबडी कॅन अचीव व्हॉट दे वॉन्ट इवन ॲट एनी पॉइंट अँड ॲट एनी एज इन लाईफ. जसं की आताच रिसेंटली मी वाचलेलं की बोमन इराणी ऍक्टर माहितीये सगळ्यांना, त्यांनी सक्सेस आफ्टर 55 टेस्ट केलं. ही लँडेड इन टू गुड रोल्स, ही लँडेड इन टू सक्सेसफुल रोल्स आफ्टर द एज ऑफ 55. तोपर्यंत ते स्ट्रगलिंग होतं. इमॅजिन करा त्यांच्या एजला जर कोणी नॉर्मल व्यक्ती विचार करायला लागला तर काय करेल बरं? अरे मी 55 झालोय, आता काय उरलं माझ्यासाठी? देयर इज नथिंग लेफ्ट. आय एम सो क्लोज टू रिटायरमेंट. But he didn't give up. He didn't give up on his dreams. He didn't give up on his aspirations. And he didn't stop believing in himself. Right? So हे assumption आपल्यासाठी खूप important आहे that you are worthy, you are valuable. तुमची किंमत जर तुम्हीच ठरवली ना तर ती दुसऱ्यांना होणार आहे. जर तुम्हीच तुमच्या मतांमध्ये आणि विचारांमध्ये स्वतःबद्दल छोटा विचार केला, how do you expect that the other people and the world around you will think big of you, think able of you, think great of you? जसं charity begins at home, similarly value and worth begins with you. So you have to value yourself, you have to feel able about yourself, and you have to feel worthy of all the amazing things in life. Agreed? So career part done. आता आपण थर्ड एरियाकडे वळणार आहोत, विच इज द रिलेशनशिप पार्ट. आता रिलेशनशिप मध्ये कधीतरी असं डाऊट येतो, कधीतरी वाटतं ना की मे बी आय एम नॉट लव्ड, आय एम नॉट चोजन. मला ना खूप लोक इझिली ऍक्सेप्ट नाही करत, मला खूप लोक इझिली प्रेम नाही करत, माझ्यासाठी काही गोष्टी नाही करत. बट आता आपला नवीन काय असणार आहे संकल्प स्वतःसाठी? आय एम लव्ड, आय एम रिस्पेक्टेड अँड आय एम चोजन. मी प्रेम करते, मी प्रेम डिझर्व करते, मी रिस्पेक्ट डिझर्व करते आणि मी चोजन पण फील करते. आय फील द वे एव्हरी सिंगल टाइम अबाउट माय सेल्फ. अँड माझा डायलॉग काय आहे अबाउट मी? दॅट आय एम व्हेरी इझी टू लव्ह. आय अट्रॅक्ट हेल्दी रिलेशनशिप्स अँड पीपल एन्जॉय बिंग विथ मी. लोकांना माझी कंपनी, माझा सहवास खूप आवडतोय. त्यांना खूप मजा येते माझ्यासोबत, त्यांना खूप छान वाटतंय आणि लोक मला बोलवायला, लोक माझ्यासाठी वेळ घालवायला थांबलेत. ते थांबतायत की ही आल्यानंतरच आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज छान होतात, ही आल्यानंतरच आमचे कामं मार्गी लागतात.
सो माझ्यासाठी सगळी लोक इतके छान पद्धतीने थांबलेत, माझ्यावर प्रेम करतायत आणि त्यांना माझी किंमत आहे. त्यांना वाटतंय की मी काहीतरी स्पेशल आहे, काहीतरी युनिक आहे. आणि हे फक्त माझ्या घरात नाही, तर कुठेही मी बाहेर गेले, अनोळखी लोकांमध्ये गेले, कुठेही जाऊ दे. पण लोकांना माझी कदर आहे आणि लोकांना माझा सहवास खूप आवडतोय. So I feel loved, I feel respected, and I feel very chosen. आणि हे कधी होणार आहे? When do you feel the world will start loving you? Is when we start loving ourselves first. Is when we start accepting ourselves first, and it's when we start connecting with ourselves. Yes, now moving on to our last very important part, which is the health, स्वास्थ्य. आपलं अझम्पशन आता किती वेळा असं होतं, की आपल्या बॉडीमध्ये काही झालं, काही दुखापत झाली, काय बरं वाईट झालं, आपण लगेच वाईट मानून घेतो. आत्ताच व्हायचं होतं का? इतकं सगळं सुरळीत चाललेलं माझं. आत्ताच हे दुखापत डोक्याला लागलंय. आत्ताच हे सगळं पाठी लागलंय. आता कधीपर्यंत गोळ्या औषधं घ्याव्या लागतील काय माहिती? कधीपर्यंत ट्रीटमेंट घ्यावी लागेल काय माहिती? ह्या विचार येतात मनात. आपण डाऊट खातो. पण कुठलाही एक जरी सिम्प्टम असेल ना, तरी त्याचा खूप विचार करतो, की असं का होतंय? माझ्यासोबतच का झालं? एव्हरी टाईम वी फील दिस ना, की माझी बॉडी वीक झालीये. मे बी आय एम नॉट जस्ट ओके. मला बरं वाटतच नाहीये. हाऊ डू वी हॅव टू थिंक अबाउट आवरसेल्व्स? My body has learned to heal and become stronger. My body has healed and has become very, very strong. My body works for me. I support my healing and I am improving. I have improved. बॉडीबद्दल जेव्हा आपण हे अफर्मेशन्स किंवा जेव्हा आपण हे अझम्पशन्स करतो, काय सिक्रीट होतं बरं बॉडीमध्ये? खूप सारे पॉझिटिव्ह हॉर्मोन्स सिक्रीट होतात, खूप सारे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या बॉडीला फील होतात, सगळे सेल्स ॲक्टिव्हेट होतात, आपली इम्युन सिस्टम सुद्धा ॲक्टिव्हेट होते अँड द पिक्चर यू मेक अबाउट युअरसेल्फ की माझी बॉडी हील होते आणि माझी बॉडी खूप स्ट्रॉंग आहे. राइट? So the body replicates to this particular image of yours. जरी आपली इम्युन सिस्टम आता थोडीशी डाऊन असेल, जरी आपली इम्युन सिस्टम आता तितकी ॲक्टिव्हली काम नाही करत आहे, स्टिल बिकॉज ऑफ युअर अझम्पशन अबाउट यू अँड बिकॉज ऑफ युअर व्हायब्रेशन अँड बिलीफ अबाउट यू, आपली इम्युन सिस्टम त्या पद्धतीने काम करायला लागते आणि आपली बॉडी हील सुद्धा व्हायला लागते आणि हील होते. Right? So, how is the assumption about your body, about your health to be? That my body is strong, it is healed, and I support my healing, I am improving. I have improved. Yes, so what is this law about? आपण काय शिकलो आता? That we are assuming a new identity. व्हॉटएव्हर इन विचएव्हर ॲस्पेक्ट आपण चूज करतोय, आपण एक न्यू आयडेंटिटी अज्युम करतोय. आपण थिंक त्या आयडेंटिटी पासून करतोय. वी हॅव स्टार्टेड थिंकिंग, वी हॅव स्टार्टेड चॅनलायझिंग आवर थॉट्स इन दॅट पर्टिक्युलर न्यू आयडेंटिटी. अँड आपण त्या पद्धतीने ॲक्ट सुद्धा करायला लागतोय आणि ऑटोमॅटिकली आपली लाईफ, आपले सराउंडिंग्स त्या पद्धतीने चेंज होत आहेत जस्ट टू अलाइन विथ युअर इमेज, विथ युअर न्यू आयडेंटिटी अबाउट यू. या शेवटी जेव्हा आपण अझम्पशन लिहितो अबाउट एनी स्पेसिफिक एरिया, त्याच्यानंतर जी लाईन आपल्याला लिहायची आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड व्हॉट इज इट? आफ्टर एव्हरी पार्ट, आता तर आपण जनरल अफर्मेशन्स अझम्पशन्स बघितलेत. जनरली आपण मनीमध्ये, हेल्थमध्ये, बॉडीमध्ये काय लिहू शकतो हे बघितलं, राईट? बट वी कॅन ऑल्सो अप्लाय दिस टू करंट लाईफ एक्सपिरियन्सेस. जसं की करिअरमध्ये फॉर एक्झाम्पल, मला माझी एक जॉब प्रोफाईल आहे, मी कुठेतरी माझ्या जॉबसाठी अप्लाय केला. Right now at this very moment, I am writing that I have already gotten the job. I am working in the company. People are enjoying my work. People are crediting my work. My boss is crediting my work, and everything is working just amazing for me. सो आता जरी जनरलाइज्ड आपण यूज केले ते अझम्पशन्स, आपण लाईफ सिच्युएशन्समध्ये सुद्धा ते यूज करणार आहोत. जसं की आता व्हेरी सिम्पल एक्झाम्पल आणि एक स्टुडंट लाईफ सोबत मी खूप रिलेट करते. दॅट इज वाय अ सिम्पल स्टुडंट एक्झाम्पल्स, आय एम अपिअरिंग फॉर एन एक्झाम टुमॉरो. ओके,
त्या फर्स्ट डेला माझ्या मनामध्ये खूप डाऊट आहे, खूप एन्झायटी आहे, खूप भीती वाटते कसं होईल, काय होईल. मॅक्सिमली वाटते की मी फेलच होईल बाबा, काय अभ्यास होणार आहे, काय माहिती, काय लक्षात राहणार आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या मनात चालू आहेत. त्या सगळ्या खालीवरती होत आहेत. ती अँझायटी एकदम पीकवर जाते, परत खाली येते. ऑल ऑफ दीज थिंग्स आर हॅपनिंग वन डे बिफोर. बट त्या सेम डेला मी काय करणार आहे? Supposedly, I have a big event tomorrow. What is the tomorrow's date? Tomorrow's date is 4th. As 3rd Febla, my exam maybe is from 10 to 1. So as 3rd Febla, I am writing as 3rd Feb 1:30. आणि त्या 3rd Feb 1:30 ला मी फर्स्ट डे मध्ये काय लिहितं? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जसं की आय टोल्ड 3rd Febला माझी एक्झाम आहे. आय एम अपिअरिंग फॉर इट. माय एक्झाम टायमिंग इज फ्रॉम 10 to 1 आणि 1:30 ला आय एम रायटिंग दिस. आणि ते इमॅजिन ना मी वन डे प्रायर करते. म्हणजे माझा 3rd फेबचा अझम्पशन 2nd फेबला होणार आहे. or maybe a week prior or maybe a month prior. But my date will be 3rd Feb 1:30 p.m. And what will I write on that particular day? As I have felt that I have appeared for the exam. My answers have flown through the pen so amazingly, so automatically. I know all the questions in my paper. I have answered all the questions in my paper, and my paper has gone amazingly good. And I have passed with flying colors. Hey Lilianantar, when I'm writing this particular part about the new identity regarding the exam, त्याच्यानंतर एक लाईन मी काय लिहिणार आहे? Dear universe, I have surrendered all my efforts to you. Dear universe, I have surrendered all my efforts to you. And I am sure that you have showered me with your abundant blessings. And I am sure that you have showered me with your abundant blessings. म्हणजे काय? मी होप करते का? नाही. मी विश करते का? नाही. व्हॉट एम आय रायटिंग? आय एम शुअर. मला पूर्णपणे खात्री आहे की तू तुझे ब्लेसिंग्स, तू तुझं मॅजिक माझ्यावरती यूज केलंय आणि तू संपूर्णपणे जे समर्पित एफर्ट्स होते माझे, त्याला तू चांगल्या पद्धतीने मार्गी लावलाय. You have accomplished them, you have succeeded me in that, and I have achieved what I wished for. सो या लाईन्स हे सरेंडरिंग आणि हे विश आणि हे बिलीफ खूप इम्पॉर्टंट आहे. सो वेन एव्हर यू रायटिंग अन अझम्पशन फॉर अ पर्टिक्युलर डेट सपोजिटली, त्याच्यानंतर हे 2-3 लाईन्स लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू राईट अँड यू हॅव टू अश्योर युअर सेल्फ that the universe is with you, that the universe is always there and has always supported you. Yes, I'll repeat the line once again. Dear universe, I have surrendered all my efforts to you. Dear universe, I have surrendered all my efforts to you. And I am sure that you have showered me with your abundant blessings. And I am sure that I have received and I have been showered with your abundant blessings. Thank you, thank you, thank you. सो या गोष्टीमध्ये कुठे होप नाही आलं, कुठे विश नाही आलं. जी गोष्ट आली दॅट वॉज कम्प्लीट अझम्पशन अँड दॅट वॉज कम्प्लीट बिलीफ. राईट? सो ही गोष्ट, हा अझम्पशन आणि या पद्धतीने आपल्याला दरवेळेस करायचा. So are we stopping attraction here? Definitely not. But we have just replaced the doubt part with the belief and the assumption part. So this is the thing, and this is the simple add-on we have to make with the attraction process. कशी वाटली सगळ्यांना प्रोसेस? How do you feel after doing this? Amazing? असं वाटतं ना, every sphere is yours, every game is yours, every win is yours. You are here to become a winner and achieve the wonderfulest things life has planned for you. आपण सगळे डिझर्विंग आहोत, आपण सगळे वर्दी आहोत. फक्त ना गोष्ट ती रिअलायझेशन पार्टची आहे, फक्त गोष्ट ती बिलीफ पार्टची आहे. अँड दॅट इज व्हॉट वी हॅव लर्न टुडे विथ दिस अझम्पशन. सो फक्त एक व्हेरी सिम्पल थिंग, लॉ ऑफ अझम्पशन, इट डज नॉट मीन दॅट वी आर इग्नोरिंग द रियालिटी. राईट? आता सपोजिटली एक रिअल सिच्युएशन मला दिसतंय, जसं की आपण मनीमध्ये बघितलं. आय एम थिंकिंग ऑफ अर्निंग मोर, बट कुठे ना कुठे मला दिसतंय दॅट आय एम स्पेंडिंग मोर. सो असं मला दिसताना एम आय इग्नोरिंग द रियालिटी? नो.
but I am assuring myself that it's okay, this is happening, it's okay. I know and I believe in what I am going to get and what I have already gotten. So I don't have to deal with this particular part today. So we have to de-stress our nervous system. आपल्याला ना त्या nervous system ला exhaustion मध्ये नाही टाकायचं आहे. आणि आपल्याला कॉन्स्टंटली चेक रिचेक नाही करायचं. अरे झालं का? अरे झालं का ते? अरे बँकमध्ये आले का पैसे? अरे हे झालं का ते आज व्हायचं होतं ते झालं? आर माय एफर्ट्स वर्किंग प्रॉपरली? मी करते का काम व्यवस्थित? No, we are not going to check on this. Once decided, once assumed is done. आपण चेक नाही करणार आहे, बट ऑन द सेम पार्ट आपण इग्नोर सुद्धा नाही करणार आहे. सो वी आर अड्रेसिंग आणि एक गोष्ट आपण त्या करंट सिच्युएशनला काय सांगणार आहोत, इवन दो दिस इज द रियालिटी, दिस इज नॉट माय आयडेंटिटी अँड दिस डज नॉट डिफाईन माय आयडेंटिटी. माय आयडेंटिटी इज डिफरंट फ्रॉम दिस रिअल सिच्युएशन. सो ते जे नेगेटिव्ह पार्ट जरी दिसलं, ते नेगेटिव्ह सिच्युएशन जरी दिसली, तरी ती ऑटोमॅटिकली सबलाईम होऊन जाते. Because your nervous system knows that you are with him. Your nervous system knows that you are working with the nervous system itself. So त्याला खूप रिलॅक्सेशन वाटतं आणि तो कामली गोष्टी करू शकतो. ॲज कम्पेअर टू जेव्हा आपण फोर्स करतो ना, जेव्हा आपण फोर्स करतो पॉझिटिव्ह थॉट्स किंवा आपण फोर्स करतो नेगेटिव्हिटी इग्नोर करायला, तरी नर्वस सिस्टम स्ट्रेसमध्ये जाते. सो आपल्याला ना ऍक्टिव्हेट करायचं ना डिॲक्टिव्हेट करायचं, आपल्याला फक्त रिअश्योर करायचं. So does that mean की आता हेल्थमध्ये मी assume करते? So do I mean that I'll stop taking the medication or I'll stop doing the treatment I am doing? No. I am continuing with the efforts, I'm continuing with the mehnat I'm doing, with the practices I'm doing. Just I have stopped the checking part. मी फक्त कॉन्स्टंटली प्रत्येक वेळेस चेक करणं सोडून दिलंय. नेक्स्ट, आय एम नॉट गोइंग टू ब्लेम माय सेल्फ. आय एम नॉट गोइंग टू ब्लेम माय सेल्फ. जसं की ह्या गोष्टी मी बरोबर नाही केल्या. आता काय? आता परत मला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. अरे बापरे! मी तर इमॅजिन करत होते हे चांगलं घडतंय, हे तर रिव्हर्सच चाललंय. काहीतरी चुकतंय, काहीतरी बरोबर नाहीये. I am going to stop this blaming. I'm going to stop blaming myself about this particular part. आणि मी हॅपीनेस सुद्धा फेक नाही करणार आहे. विच मीन जरी आता मला वाटतंय की मला जशा हव्या तशा गोष्टी नाही घडत आहे, आय एम नॉट गोइंग टू स्टार्ट और ट्राय टू इम्पोज पॉझिटिव्हिटी ऑन मी की नाही मला ना नेगेटिव्ह विचार नाही आले पाहिजे, मला पॉझिटिव्ह विचार आले पाहिजे. आय एम जस्ट गोइंग टू रिअश्योर माय सेल्फ आणि मी स्वतःला एकच गोष्ट सांगणार आहे की ही सिच्युएशन माझी आयडेंटिटी नाहीये. दिस इज गोइंग टू चेंज अँड दिस टू शॅल पास. सो इट्स ओके and I am completely fine and with the process. So what are we doing here is we are just changing our inner narrative. We are supporting our behavior. We are reducing the fear, the anxiety, the doubt, and we are increasing the productivity, the expectancy. सो आपण भीती कमी करतोय, आपण डाऊट, आपण शंका कमी करतोय आणि आपण आपल्यासोबत ज्या गोष्टी घडतायत त्याला एक्सेप्ट करतोय. आणि एक्सेप्ट केल्यामुळे आपली एक्सपेक्टन्सी रेट जास्त वाढते. जेव्हा आपण नेगेटिव्ह सिच्युएशनला एक्सेप्ट करतो ना, तेव्हा नर्वस सिस्टमला खूप बरं वाटतं. त्याला वाटतं की चला कोणीतरी आहे माझा विचार करणारं. तेव्हा आपल्या माइंडला खूप छान वाटतं की अरे ठीक आहे, जरी घडलं असेल ना तरी ती आहे माझ्यासोबत. सो आय डोंट नीड टू बी इन स्ट्रेस अगेन. आणि ती जेव्हा स्ट्रेसमध्ये नाही राहत, इमॅजिन करा ती किती काही छान मिरॅकल्स घडवू शकते आपल्यासाठी. इट कॅन जस्ट अलाइन युअर आयडेंटिटी विथ युअर रियालिटी व्हेरी व्हेरी सून. अँड दॅट्स वाय आजचा आपला मेसेज आणि आजचा आपला इम्पॉर्टंट मेसेज काय आहे, दॅट वी आर नॉट गोइंग टू ट्राय टू गेट अ बेटर लाईफ. आपण ट्राय होपच्या गाडीत आणि त्या चक्रात नाही अडकणार आहोत. वी आर गोइंग टू बिकम द पर्सन हू नॅचरली हॅज इट. वी आर गोइंग टू बिकम द पर्सन हू इज लिव्हिंग लाईक the best things happening in every aspect, every sphere of my life. Next, I am going to learn to believe but also relieve. मी बिलीव्ह तर करते, पण त्याचसोबत मी स्वतःला आराम सुद्धा देते. मी रिलीफ पण मागते. सो एव्हरी टाइम मला फक्त बिलीव्ह करायचं आणि मला फक्त पॉझिटिव्ह राहायचं या गोष्टीमध्ये मी नाहीये. मला रिलॅक्स पण करायचं, मला रिलीफ पण करायचं स्वतःला, मला काम डाऊन सुद्धा करायचंय. या सगळ्या गोष्टींचा मी विचार करते. फायनली,
Let the assumption work its magic. जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपण अझम्पशनला पूर्णपणे बिलीफ आणि कॉन्फिडन्स देतो, तेव्हा त्याची जादू आणि त्याचे मिरॅकल्स आपल्याला ऑटोमॅटिकली दिसत राहतात. अँड लास्टली, व्हॉट यू लाईक इज व्हॉट यू एक्सपिरियन्स. हे आपण काल सुद्धा वाक्य बघितलेलं, दॅट व्हॉट यू लाईक इज ऑल्सो व्हॉट यू एक्सपिरियन्स लाईक. सो थँक यू. इट वॉज वंडरफुल. आणि आय होप आपली क्लॅरिटी तरी झाली बिटवीन द लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड अझम्पशन, की आपल्याला अट्रॅक्शन, आपल्याला प्रॅक्टिसेस सोडायचे नाहीयेत. आपण फक्त त्यासोबत एक नवीन प्रॅक्टिस जोडतोय. आणि आपण त्या जोडतोय कारण आपल्याला आपले मॅनिफेस्टेशन्स खूप प्रिय आहेत आणि आपल्याला आपले मॅनिफेस्टेशन्स तेवढ्या फास्ट पद्धतीने आणि तेवढ्या अमेझिंगली हवेत. अँड दॅट इज वाय वी आर अटॅचिंग दिस व्हेरी न्यू प्रॅक्टिस विथ आवर करंट सेल्फ. सो येस, कोणाला लास्ट स्लाइड बघायची होती? ओके. येस येस, सुचिता ताई, तुम्ही अनम्यूट करू शकता. थँक्यू सो मच तन्वी मॅडम. खूपच छान सांगितलंस तू. ऍक्च्युली माय सन ही इज गोइंग फॉर कॉम्पिटेटिव्ह आणि लाईक एक्झामचं तू जे एक्झाम्पल दिलं. So I Okay. just wanted to this lines I wanted to tell him, like, and how does he have to recite it, like, or does he have to write it like so many times, like 3 times, 6 times, 9 times, or something? How should we do it? And the exam is now in 5 days. On 7th of February is his exam. So I just want him to, because I know he's in a stress. It's a very important exam for him, and he has studied all over all the entire year. He has studied for this exam. One exam of 2 hours he has studied. Very important exam in his life. So how should I to relieve his stress and to make him very positive? What should I tell him? Okay. सो थँक्यू Yeah. सो मच अँड विशिंग हिम ऑल द बेस्ट फ्रॉम ऑल ऑफ अस. आणि जसं आपण Uh, सांगितलं, आपण कोट केलं एक्झाम्पल, ज्या एक्झाम uh, डेटला क्लिअर करतोय, सो एक्झाम सपोजिटली 5 days नंतर आहे, 8th फेब 7th hmm. फेब आहे, त्याला Uh, 8th hmm. ती डेट लिहायची आहे, त्याला ते टायमिंग लिहायचं आहे जेव्हा त्याचा पेपर Hmm. संपला, आणि ते त्याला आज Hmm. उद्या कधी, बट बिफोर दॅट व्हेरी डे लिहायचं आहे. And he has to write Okay. about the way he discussed that the exam is done. I have answered everything correctly. I have Hmm. secured all the questions properly. मी सगळं आन्सर केलंय, मला सगळं आलंय. And my Hmm. exam has been successful and I have cleared it with flying colors. ही गोष्ट Okay. त्याला So he has to just say this once and forget it, he has or he has to. he has to write this, and he also has to write the affirmation part associated with it. Okay, so ओके, मीन्स just for हे 5 everybody, दिवस त्यांनी केलं तर चालेल की फक्त एकच दिवस करायचं? अगदी चालेल. 5 दिवस सुद्धा चालेल, 1 दिवस सुद्धा चालेल. अच्छा, ओके. हां. बिकॉज दिस हॅज टू बी रजिस्टर्ड इन हिज माइंड, सो दॅट्स व्हाय आय एम आस्किंग की No, definitely चालेल. He can do it as many as number of times he wants to. No problem. ओके, ओके, ओके. थँक यू सो मच. Thank थँक्स. you. Thank खूपच you. छान झालं सेशन. थँक्स अ लॉट. या. Thank you. Thank you so much. Thank you. Yes, Madhuri ताई. थँक्यू डॉक्टर तन्वी. खूप छान सांगितलं. मला रिअल लाईफ एक्झाम्पलसाठी, फॉर बेसिक एक्झाम्पलसाठी हे कसं यूज करू ते विचारायचंय. जसं की तुम्ही मनीबद्दल सांगितलं, अझम्पशन आणि इनर डायलॉग्स माझे ऑलरेडी सेम आहेत, म्हणजे या स्टेटला. पण जर मी बेसिक एक्झाम्पल घेतलं, जसं मी कॉलेजमध्ये असताना नेहमी लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करायची. जर मी शॉपिंगसाठी वगैरे गेली, तेव्हा माझे पॅरेंट्स मला फायनान्शियली सपोर्ट करायचे. तर मी थोडे माइंडफुल राहूनच शॉपिंग वगैरे करायची. आणि तेव्हा माझा असा विचार असायचा की मी जेव्हा स्वतः कमवायला लागेल, तेव्हा मी प्राइस टॅग बघणार नाही. मला एखादी गोष्ट आवडली तर मी घेईल, असा विचार असायचा तेव्हा. आता आजच्या स्टेटला मी कमावते, मी अफोर्ड करू शकते गोष्टी, पण तरी मी माइंडफुल स्पेंडरच आहे. म्हणजे एखादी गोष्ट खूप आवडली तर मी बघते वर्थ आहे का बाबा त्या प्राइसचा, जर एखादी ब्रँडेड गोष्ट असली. आणि मग माइंडफुल स्पेंडर असल्यामुळे मी तेवढं स्पेंड नाही करत. कधी कधी असं वाटतं की वर्थ नाही एवढ्या प्राइससाठी. तर मग मी स्वतःच लिमिट करते का, कारण त्या स्टेजला पण मला थॉट येतो की एक दिवस, म्हणजे अगेन मी फ्युचरमध्ये विचार करते
की एक दिवस मी एवढी श्रीमंत होणार आहे की मॅटर नाही करणार म्हणजे वर्क आहे की नाही. एनी हाऊ मी ती घेईलच. पण अगेन माझा तो फ्युचरमध्ये थॉट जातो. दो आय कॅन अफोर्ड इट टुडे. तर मग मी लिमिट करते का स्वतःला तिथे? आता आपली लिमिटेशन्स, थँक्यू सो मच माधुरी. आय थिंक तुमचा क्वेश्चन बरेच लोक रिलेट करू शकतील. बट आता जर आपणच डाऊट खातो, आपणच कॉन्ट्रास्टली स्वतःबद्दल विचार करतोय, की मग आपण आपली आयडेंटिटी डिफाईन नाही करत आहे, राईट? आपली आयडेंटिटी डिफाईन करणं म्हणजे कम्प्लिटली कॉन्फिडेंट राहणं त्या गोष्टीबद्दल. जर तुम्ही माइंडफुल स्पेंडर असाल तर तुम्ही जास्त स्पेंड करण्याचा विचार नाही करू शकत, आणि जर तुम्ही जास्त स्पेंड करताय तर तुम्ही माइंडफुल स्पेंडर नसू शकता, राईट? सो इट ऑल डिपेंड्स ऑन युअर थिंकिंग. जर तुम्ही इझिली थिंक करताय की मी स्पेंड करू शकते, मी अर्न करतीये, मी घेऊ शकते गोष्टी, देन डेफिनेटली वाय नॉट. पण इफ युअर थॉट इज कॉन्ट्रॅडिक्टिंग यू, देन आयडेंटिटी पण कन्फ्यूज होईल ना, की मला नेमकं काय करायचंय, व्हॉट डू आय रिअली वॉन्ट इन लाईफ. सो फर्स्ट वी हॅव टू बी क्लिअर अबाउट व्हॉट डू वी वॉन्ट इन लाईफ. वी कांट जस्ट आस्क फॉर एनिथिंग एमलेसली. आपल्याला डिफाईन करायला पाहिजे ते, आणि आपण क्लिअर राहिलो पाहिजे आपल्या गोल्स बद्दल, आपल्या टार्गेट्स बद्दल. Yes, so ओके, firstly, थँक्यू. I'll advise ki तुम्ही clear व्हा about what exactly you want and what do you see yourself to be. जेव्हा तुम्ही ती आयडेंटिटी स्वतःबद्दल क्लिअर कराल, that is the time you can already and automatically start assuming that for you and attracting it for you. ओके, थँक्यू सो मच. Thank you. अनदर डाऊट. सॉरी, Yes, अजून एक डाऊट होता. रिक्वेस्ट करीन माधुरीताई, येस तुमचा डाऊट घेऊ आपण, बट आय जस्ट ओके. रिक्वेस्ट आपले पर्सनल जे असतील ना एक्सपिरियन्सेस किंवा क्वेश्चन्स आपण लास्ट सेशन साठी रिझर्व करून ठेवूया. ओके, जर आता ओके. आपण ज्या कॉन्सेप्ट मध्ये डाऊट असेल तर डेफिनेटली आस्क, बट आपण जर काय सिच्युएशन्स बरोबर ते रिलेट करतोय तर आपण डेफिनेटली ते लास्ट मध्ये कव्हर करू. इज इट ओके ओके, चालेल. विथ एव्हरीवन? येस, कारण येस, नो प्रॉब्लेम. सगळ्यांना खूप असतील क्वेश्चन्स, आय एम व्हेरी शुअर. आणि more the questions, that means more the understanding. So I'm very happy about it. Right? So it's ओके, good that we are asking and we are appreciating our own selves. So amazing for that. Yes, but is it okay थँक्यू. जर आपण ते शेवटच्या दिवशी केलं तर चालेल? येस, येस, नो प्रॉब्लेम. थँक्यू. Thank you so much. Thank you. हॅलो, Yes, बोलू का? Vaishali. बोलू हो, हा. चालेल. मी डाऊटसाठी नाही, मी कॉम्प्लिमेंटसाठी बोलणार आहे. कारण माझं हे पहिलं सेशन होतं तुमच्या बरोबर आणि इट वॉज अमेझिंग. मला वर्ड फ्लो तू इतकं इझिली आणि वर्ड पॉवर इतकी छान आहे, इतकी इझी लँग्वेजमध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी समजून सांगते. ॲट व्हेरी काय म्हणतात ना, की इतक्या कमी वयामध्ये इतकी जाण आहे. कारण माझा मुलगा तुमच्या वयाचा आहे, सॉरी. पण मला त्याच्याबद्दल खूप छान वाटलं, की एव्हरी वर्ड्स कम सो स्मूथली आणि इतकं म्हणजे डिफिकल्ट टास्क तरी तुम्ही खूप छान समजावून सांगतात. सगळ्यात बेस्ट मला आवडलं काय माहितीये का, की प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रत्येकाला कधी ना कधी निगेटिव्ह परिस्थितीला समोर जावं लागतं आणि डाऊट येतात स्वतःबद्दल, की अरे मी हे बरोबर करते का विचार जो करतेय. पण तुम्ही जो मला सांगितलं ना, की हेच होतं, की आपल्या आजूबाजूला जरा बुद्धिजीवी असतात. ते म्हणतात ही वेडी आहे, हा काही विचार करते, हिचं डोकं असंच चालतं वगैरे. भावनिक आणि प्रॅक्टिकल पर्सनॅलिटीज अशा असतात, इमोशनल आणि प्रॅक्टिकल. पण एकच वर्डनी सगळ्यांना मला सगळे डाऊट शांत झाले, की इफ दिस इज नॉट हॅपनिंग अकॉर्डिंग टू मी, म्हणजे ही माझी आयडेंटिटी नाहीये आणि सिच्युएशन चेंज होणार आहे. तर शाहरुख खानचा डायलॉग आहे, की इफ इट इज अगर अंत अच्छा नहीं है तो ये अंत नहीं है, असं काहीतरी त्याचा डायलॉग आहे. इफ इट्स Definitely, नॉट हॅपी definitely. एंडिंग, इट्स नॉट द एंड. म्हणजे इतका तो छोटासा इतकी छोटी गोष्ट होती, मी बघितली होती, मला माहिती होता हा डायलॉग. पण आज जेव्हा तुम्ही सेशन घेतलं तेव्हा ते मला इतकं म्हणजे पूर्ण माझ्या याच्यामध्ये उतरलं, की हा दिस इज राईट, की इट इज नॉट हॅपनिंग ॲज पर माय आयडेंटिटी, इट्स नॉट द सिच्युएशन विल चेंज अँड सिच्युएशन विल टर्न अप ॲज पर माय विश. हा बिलीफ पाहिजे. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली राईट. आणि खूप छान, थँक्यू सो मच. तुम्ही तो डायलॉग परत आम्हाला आठवला. अँड द डायलॉग गोज लाईक, की ते म्हणतो शाहरुख खान, की इफ दिस इज नॉट द हॅपी एंडिंग, देन डेफिनेटली दिस इज नॉट द एंड. तो एंड पिक्चर बाकी है मेरे दोस्त, अभी राइट? पिक्चर बाकी है मेरे दोस्त. तो पिक्चर या बाकी है, वेट ऑन, hang on, and good things are on the way. Just we have येस to open the doors for it. येस येस, व्हेरी ट्रू. Thank, खूप thank you, छान, खूपच छान. आय एम thank, सो प्राऊड ऑफ यू, सो प्राऊड ऑफ thank यू. you so much. Thank you. Means a lot. Thank you. थँक्यू.
पुन्हा एकदा थँक्यू सो मच टू एव्हरीवन. आणि आपले जे डाऊट्स आहेत, जे क्वेरीज आहेत, डेफिनेटली आपण सगळे आन्सर करणार आहोत. अँड आय एम सो हॅपी की डाऊट्स आहेत सगळ्यांना, बिकॉज सगळ्यांनी इतके अटेंटिव्हली आणि इतक्या शांत पद्धतीने ते ऐकलेत. सो रिअली रिअली अप्रिशिएबल. आणि सगळ्या क्वेश्चन, सगळे क्वेरीज आपण सगळे रिझॉल्व्ह करणार आहोत. जस्ट स्टे विथ अस इन दिस जर्नी. अँड डेफिनेटली बाय दी एंड आपण लॉ ऑफ अझम्पशन खूप इझिली यूज करायला सुरुवात करू शकतो. येस, पुन्हा एकदा थँक्यू सो मच. And see you tomorrow with the new topic and with a new practice of the law of assumption itself. आपण अजून एक नवीन पैलू लॉ ऑफ assumption बद्दलच उद्या बघणार आहोत. Yes, पुन्हा एकदा थँक्यू सो मच and see you tomorrow. Thank you so much. Good night. Bye bye. Record.